रिसॉर्ट, राहण्याची व जेवणाची उत्तम सोय, निसर्गरम्य परिसरात वसलेले साकूर गाव आणि याच गावातून कवडदरा साकूर रोडवर विस्तृत स्वरूपात उभारलेले लेक बिल रिसॉर्ट। यामध्ये ग्राहकांना एसी, नॉन एसी रूम उपलब्ध आहेत। शिवतीर्थ डेअरीच्या अगदी जवळ तसेच सिन्नर घोटी महामार्गाच्या हाकेच्या अंतरावर असलेले लेक बिल रिसॉर्ट, अगदी रिझनेबल पैशात चांगली सोय आणि राहण्याची उत्तम व्यवस्था मिळेल। SMPT हॉस्पिटल पासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर असलेले लेक बिल रिसॉर्ट आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे। संपर्क साधावा। महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या फार्मर आयडी योजनेला इगतपुरी तालुक्यातून अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे। त्याच अनुषंगाने इगतपुरी तहसील कार्यालयाने गावोगावी फार्मर आयडी कॅम्प योजना राबवण्यास सुरुवात केली आहे। इगतपुरी तालुक्यातील साकूर फाटा येथे आज तहसील कार्यालयाचे सर्व कर्मचारी, तलाठी, मंडलाधिकारी तसेच तहसीलदार यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात शिबिर घेण्यात आलं। या शिबिरात असंख्य शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता। पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी, हवामान अंदाज, नुकसान भरपाई मिळण्यासाठी, मृदा आरोग्य, पिकांची माहिती तसेच बाजारभावाची माहिती मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली नोंदणी करून कार्ड काढून घ्यावे, जेणेकरून शेतकऱ्यांना कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही, असे आवाहन सर्व शेतकरी बांधवांसाठी ॲग्रिस्टॅग कार्ड म्हणजे शेतकरी कार्ड या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आजच्या शिबिरासाठी मोठ्या प्रमाणावर आपल्या शेतकरी बांधवांनी प्रतिसाद दिलेला आहे। ही शासनाची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे। ॲग्रिस्टॅग कार्ड जे आहे आपल्याला विविध योजनांसाठी उपयोगी पडणार आहे। जसे आपले जमिनीची कर्ज काढणे असेल कमी दरामध्ये, नंतर नुकसान भरपाई असेल, खरेदी विक्री असेल, बँकेमध्ये कुठल्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, शासनाच्या आपल्या विविध योजनांचा लाभ घेण्याचा असेल, अशासाठी हे कार्ड युनिक आयडी सध्या दिला जाणार आहे। आणि हे कार्ड जे आहे ते आपल्या आधार क्रमांकाशी लिंक असणार आहे। त्याच्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांना भविष्यात कुठल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, असा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे शासनाचा। तर जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं मी याद्वारे आवाहन करीत आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी।